तर राज ठाकरे निवासस्थानी पोहोचलेले आहेत। शिवतीर्थवर उदय सामंत देखील पोहोचलेले आहेत। त्यांच्या भेटीत आता काय चर्चा होणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्यासोबत उदय सामंत देखील आता पोहोचलेले आहेत। या भेटीत आता काय चर्चा होईल याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। मंत्री उदय सामंत आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। थोड्याच वेळात शिवतीर्थवर ही भेट होईल। राज ठाकरे आणि उदय सामंत हे शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। अगदी थोड्याच वेळात त्यांची भेट होईल। या भेटीत नेमकी काय चर्चा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलंय। तर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मंत्री उदय सामंत आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। मंत्री उदय सामंत हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्यांच्या या भेटी दरम्यान काय चर्चा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। याबाबतची अपडेट आपण घेणार आहोत। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। भूषण, मंत्री उदय सामंत राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत, शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। या भेटी दरम्यान आता नेमकी काय चर्चा होणार आहे असा सवाल खरं तर उपस्थित होतोय। नक्कीच कृपा, एकंदर मंत्री उदय सामंत हे अगदी थोड्याच वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांचं निवासस्थान शिवतीर्थ इथे पोहोचलेले आहेत। एकंदर त्यांच्यामध्ये भेट जी होती आहे ती अत्यंत महत्त्वाची भेट मानली जाते। याचं कारण म्हणजे अगदी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सध्या यांची एकत्र येण्याची सध्या चर्चा सुरू आहे। त्या अनुषंगाने आजची भेट अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे उदय सामंत नेमका आता कोणता प्रस्ताव ठेवतात का राज ठाकरे यांच्या समोर किंवा यांच्यामध्ये नेमकी वेगळी चर्चा होते का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे सध्या त्यांचा विषय बोलतीचा असला तर सुद्धा या भेटीनंतर उदय सामंत हे माध्यमाशी बोलण्याची शक्यता आहे। त्यामुळे नेमकं त्याच्या चर्चेत नेमकं काय होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। निश्चितच दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीबाबत देखील चर्चा सुरू होती, पण आता अचानक मंत्री उदय सामंत हे राज ठाकरेंची भेट घेताना दिसतायत। त्यामुळे आता या युतीला एक वेगळी कलाटणी मिळण्याची देखील शक्यता निर्माण झालेली आहे। त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच कृपा, एकंदर अगदी थोड्या दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुद्धा उदय सामंत हे इथं आले होते। तेव्हा सुद्धा त्यांची सदिच्छा भेट मानली जात होती। मात्र त्यानंतर कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार अशा चर्चा अनेक ठिकाणी रंगल्या गेल्या। स्वतः राज ठाकरे यांनी त्याचे संकेत दिले, उद्धव ठाकरे यांनी देखील त्याला सकारात्मक असा दुजोरा दिला। त्यामुळे त्यांची भेट होणार की काय अशा प्रकारे चर्चा सध्या रंगत आहे। त्यामुळे आजची भेट अत्यंत महत्त्वाची आहे। उदय सामंत हा वेगळा काही प्रस्ताव ठेवतात का किंवा एकंदर राज ठाकरे यांच्याकडे त्यांच्या कोणत्या राजकीय काही काम आहे का हे देखील अत्यंत पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र ही भेट अगदी थोड्या वेळात सुरू होणार आहे। स्वतः उदय सामंत हे भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे। त्यामुळे ते नेमकं काय बोलतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। कृपा, निश्चितच धन्यवाद भूषण तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर यावर आता विजय वडेट्टीवार काय म्हणाले ती प्रतिक्रिया ऐकूया। राज ठाकरे हे सत्ता बाहेरील सत्ता केंद्र असं म्हणायला पाहिजे। एवढी ताकद त्या राज ठाकरेमध्ये निर्माण झालेली आता दिसते आहे। सगळ्यांनाच राज ठाकरेची गरज पडायला लागली म्हणजेच यांचे चपला झिजवण्याचं काम राज ठाकरे करतायत आणि हे चपला झिजतपर्यंत त्या दरवाजात जात राहतील अशी एकूण राज्याची परिस्थिती निर्माण करून दिली आहे। ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाकडे जर हे धावत आहेत तर या सगळ्यांची स्थिती ही दोलायमान आहे। या सगळ्यांना आता जनाधार गमावल्याची भीती आहे। त्यामुळे निवडणुका जिंकण्याची शक्यता दिसत नाही। त्यामुळे कदाचित हा प्रयत्न त्यांचा असू शकेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।